राधे राधे। आज नवमी आहे। सिद्धिदात्री ह्या देवीचं नाव आहे। सिद्धिदात्री म्हणजेच आपण आत्तापर्यंत जी काही मनापासून मनोभावे सेवा केली ते त्या सेवेचं चांगलं फळ मिळण्यासाठी नवमीच्या देवीचं नाव सिद्धिदात्री असं ठेवलं आहे। त्याचा रंग गुलाबी आहे। तिला तिळगुळाचा नैवेद्य दाखवतात आणि ओम देवी सिद्धिदात्र्यै नमः असं। आता ह्या वेळेला तुम्हाला माहितीच असेल की नवरात्र असली तरी ते 10 दिवस चालणार आहे ती, हे तुम्हाला माहिती आहे। तर हे 10वा दिवस काय करायचं असं अनेकांना बरेच जणांना माहिती पण असेल, पण मी म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना थोडीशी माहिती सांगते। आज मी जरा म्हणजे जरा व्यवस्थित तयार एवढ्यासाठी झाली की आज मला कुंकुमार्चन करायचं होतं। मग म्हटलं सगळं करून मगच व्हिडिओ काढावा म्हणून मी बसलेली आहे। आता 10वी म्हणजे हा 10वा दिवस उद्या येतो, त्याचं काय आहे म्हणजे मग असं म्हणतात, म्हणजे जे ज्योतिषवाले किंवा ज्यांना हे सगळं कळतं ते म्हणतात अत्यंत चांगलं असतं 10वं असणं, म्हणजे 10 दिवस नवरात्रीत येणं हे अतिशय शुभ असतं, कळलं की। आणि ते म्हणजे पंचमी आणि चौथी हे मिळून आलेलं आहे, त्यामुळे ते तृतीया वृद्धी म्हणतात त्याला, कळलं की नाही। हे खूपच शुभ असतं। देवीचं आगमन यावर्षी म्हणतात की हत्तीवरनं झालेलं आहे, कळलं की नाही। आणि हे जे असं जे 9व्याच्या विधी 10 दिवस याला तिथीवृद्धी असं म्हणतात, म्हणजे आनंद सगळ्यांनाच मिळतो, भरभराट होते। आणि या 10व्या दिवशी मग लोकांना वाटतं अरे बापरे 9 दिवसातच सगळं आहे देवीचं वगैरे, ह्या 10व्या दिवशी काय करायचं, तर 10व्या दिवशी ना कन्यापूजन करावं असं म्हणतात की फार चांगलं असतं, कळलं की नाही। आणखीन अध्यात्म वगैरे जास्त करावं, साधना करावी, कारण ना हे म्हणजे संपूर्ण वर्ष ना आपण काय हे नवरात्र वगैरे करतो की ह्याच्यात जी ऊर्जा आपण साठवून ठेवतो ना, त्या विशेषतः बायका, विशेषतः स्त्रिया ज्या ह्या ऊर्जेला साठवतं ती आपल्याला वर्षभर पुरते। चांगले वाईट सगळे प्रसंग झेलायची, सहन करायची ताकद ह्या 9-10 दिवसातल्या जे आपण करतो ती देवी आपल्याला देते असं मला वाटतं। तर त्यामुळे आणि उद्याचा दिवस खूप छान आहे, म्हणजे सगळं तेच करा ना, जे करतो आपण तेच करायचं, पण कन्यापूजन हे जास्त फार चांगलं असं मानलं जातं ह्या 10व्या दिवशी। म्हणजे ह्या वेळेला सगळंच चांगलं झालं आहे, तिथीवृद्धी झाली हे शुभ असतं असं म्हणतात हे लोक, आणि देवी ह्या वेळेला हत्तीवर आले ते पण शुभ असतं, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी, भारत देशासाठी कशाला अख्ख्या जगासाठी हे वर्ष अत्यंत चांगलं, आनंदाचं, भरभराटीचं, सौख्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वाटतं हे सगळ्यांना ते म्हणजे मनशांती, सुखशांतीचं जावो अशी मी देवीकडे प्रार्थना करते। तर आता मी मुख्य गोष्टीला सुरुवात करते, कारण का माहिती आहे का, काहींनी मला सांगितलं होतं की तुम्ही ते जे ॲफर्मेशन म्हणजे काय, तर ॲफर्मेशन कसं करायचं, तर रात्री झोपायच्या आधी अगदी काही नाही तर कधी कधी माणूस हे विसरतो, तर झोपल्या डोळे बंद करून केलं तरी चालेल। ॲफर्मेशन म्हणजे ज्यात सगळं पॉझिटिव्ह बोलायचं, ज्यात कुठलेही निगेटिव्ह वाक्य येता कामा नये, जे पॉझिटिव्ह असलं तरी नाही, म्हणजे मी आजारी पडता कामा नाही होता कामा, ते पॉझिटिव्हच फक्त ऊर्जा घेतं आणि मग तुम्हाला आयुष्यभर आजार पण येतं। नाही, माझं आरोग्य चांगलं आहे आणि आहे म्हणजे झालं आहे, तुम्ही भूतकाळ करू नका, तुम्ही वर्तमानात बोला की माझा आता अभ्यास मी रोज खूपच छान, जे शिकतात त्यांना सांगते खूपच छान करतोय आणि असाच मी आता नेहमीच अभ्यास छान करून मी अगदी छान पास होणार आहे। ज्यांना नोकरी आहे त्यांना हे बढती हवी आहे, त्यांना आता मला छान बढती मिळालेली आहे आणि ही अशीच बढती मी पुढे नेहमीच करत राहणार आहे आणि मी अगदी पॉझिटिव्ह विचार करणार आहे, मी अगदी सकारात्मक आहे, जे तुम्हाला जर, आणि हे बघा
काय ते हल्ली मी जे व्हिडिओ बघते की करोडो रुपये असे पटकन येत नाहीत, मेहनतीशिवाय येतात. ते काय असतात हे तुम्हाला पण माहिती आहे. ते असे करोड नाही. त्याच्यासाठी पहिले मी मेहनत करतोच आहे, त्याला तू यश दे. मी चांगलं करतोच आहे, त्याला तू यश दे. हे देवांना पण सांगायचं. ब्रह्मांड तर ऐकतच असतो आपलं. म्हणूनच आपल्याला पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे की घरात चुकीचं वाईट अगदी म्हणजे ज्याचं मजेने पण नाही बोलायचं, त्याचा पण वाईट परिणाम आपल्या घरावर येतो. कारण ग्रहवास्तू म्हणजे पण ऊर्जाच आहे ना, ब्रह्मांडाची ऊर्जा जी घरात असते. म्हणून पूर्वी म्हणायचे ना की ग्रहदेवता तथास्तु म्हणते. ग्रहदेवता म्हणजे ती उरलेली ऊर्जा जी बाहेर असते ती आत असते ना. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार आणि ही सवय ठेवा. ॲफर्मेशन म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ते चांगलं, आणि ते म्हणजे नियम पाहिजे 21 दिवस. आणि नुसतंच म्हणजे असेल माझा हरी तर घेईल देईल खातल्यावरी, असं कोणाला जमत नाही. आज लांब कशाला जायचं. आपण अंबानींचंच उदाहरण घेऊया. मुकेश अंबानी, त्यांचे वडील जे धीरूभाई अंबानी होते, त्यांनी खूप मेहनत केली, खूप अपार सगळं यश मिळवलं. पण ते यश टिकवण्यासाठी मुकेश अंबानी किती मेहनत करतात, आणि आता ते यश टिकवण्यासाठी त्यांची मुलं किती मेहनत करतात. असं म्हणतात, मला काय माहीत नाही की 7 पिढ्या बसून खातील एवढं आहे त्यांच्याकडे, म्हणून ते बसून खातायत का? नाही. नवीन नवीन योजना आणतायत, नवीन नवीन गोष्टी आणतात. तेव्हा हे ॲफर्मेशन तर पाहिजे. ते पण किती देवाची पूजा करतात, किती त्यांची भक्ती आहे, किती त्यांचा विश्वास आहे देवावर आहे तुम्हाला माहिती आहे. पण ते नुसतं करत नाही, त्याच्याबरोबर मेहनत करतात. तर तुम्हाला सगळ्यांना मी हीच रिक्वेस्ट आहे की ॲफर्मेशन्स म्हणजे पॉझिटिव्ह, जसं मी आत्ता सांगितलं तसंच. आणि घरात माझ्या शांतता आहे. समजा घरात कुणाच्या वादविवाद होत असतील, काही प्रॉब्लेम मुलांमध्ये, नवऱ्यामध्ये, कुणामध्ये पण होत असतील, तर रोज असं म्हणा की आता माझ्या घरात खूप शांती, आता आमच्या घरात शांती आहे, होऊ दे नाही आहे. आता आमच्याकडे खूप छान वाटतं, आमच्याकडे देवाचा वास असं वाटतं. खूप म्हणजे मानसिक शांती मिळाली आहे. जे मेंटली डिस्टर्ब आहेत त्यांना बसून करायला लावा. जे कोणी आहेत, ही आपली समाजसेवा आहे असं समजा. मी समाजसेवा का सांगते हे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मला खूप वाईट वाटतं आणि मग मी त्या गोष्टी बोलायला जाते, कारण बोलली पाहिजे. ह्याच्यामुळे दोघंजणं जरी हे झाले ना, डोळे त्यांचे उघडले किंवा त्यांना वाटलं हो या बरोबर बोलतायत, तर माझं म्हणजे सार्थकी झालं. आज तुम्ही सोशल मीडियावर जे चाललेलं आहे, मला ते चाहे ते काय शिर्डीचे साईबाबा असू देत, स्वामी समर्थ असू देत, किंवा शेगावचे असू देत महाराज, कोणीही असू दे, गोंदवलेकर महाराज असू देत, मी तुम्हाला सांगते हेच खरे देव आहेत ना, ज्यांनी खरोखरी समाजाची सेवा केली. तुम्ही कधीतरी त्यांचं तुम्ही वाचलंच असेल त्यांचं जीवन. असं केलं का एकाला दिले दुसऱ्याला नाही. पण जे खोटे वागतात, जे लबाडी करतात, त्यांना त्यांनी नेहमी शिक्षा केली. हे तुम्हाला माहिती आहे की नाही? आणि समजा एखादी व्यक्ती येऊन म्हणाली की माझ्याशीच स्वामी समर्थ बोलतात किंवा माझ्याशी गोंदवलेकर महाराज बोलतात, मला प्रश्नांची उत्तरं देतात, तर मग जे पुरुष किंवा बायका असं म्हणतात त्यांना पैसे घ्यायचा संबंध येतोच कुठे, हा प्रश्न मला नेहमी पडतो. तुम्ही हे एक अर्धा तास ठेवा ना, की खरंच जर का तुमचं असेल, पण मी काय एवढी मोठी नाही की तुम्हाला जज करीन, पण समजा मला गणपती बाप्पा 5 प्रश्नांची उत्तर देतो, कुणाच्याही विचारलेल्या 5 प्रश्नांची, तर रोज जे काही भक्त आहेत त्यांना सांगायचं मी 5 प्रश्नांची तुमचे उत्तर देते आणि द्यायची. त्याच्यासाठी तुम्ही प्रश्नाला 1000, 500, 1 रुपया तरी का घेता? तुमचा काय संबंध आहे? उलट तुम्ही एवढे धन्य वाटलं पाहिजे की आज मला पावलेला आहे देव. तर मी अर्धा तास हा समाजसेवेसाठी करीन, दिशा देण्यासाठी करीन. मी त्यांना एवढी जरी मदत झाली तरी जेव्हा मी जाईन तेव्हा आज मला पुण्य मिळेल असं नाही वाटत आहे का कोणाला? आज मी बघते असे जे व्हिडिओ त्यांच्या खाली हजारो, मी भरलेला आहे फॉर्म, मी पैसे भरते, मी भरलेला आहे, पण
त्यातले एक जरी सुजाण हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही मला सांगा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गणपती असो, रामदास स्वामी असो किंवा आणि गोंदवलेकर महाराज असो, कुठलेही खरे स्वामी त्यांनी भेदभाव केलाय का? गरीब श्रीमंत, हुशार ढ, ही जात ती जात, कुठला? तुम्ही परत परत त्यांची चरित्र वाचा. जो प्रत्येकाला एकच नियम जर केलाय तर ते त्यांना चांगलं उत्तर देतात आणि तुम्हाला नाही, असं होईल का? आणि जर होत असेल, होतही असेल, मी काय सामान्य माणूस आहे त्यामुळे मला नाही मिळत म्हणून नाही, पण त्याचे पैसे घ्यायचे का? तुम्ही जा की डायरेक्ट ज्या गुरूंना, ज्या साधूंना, ज्या देवांना तुम्ही मानता त्याच्याकडे जा आणि म्हणा मी परम भक्त आहे, परम सेवा आहे. कारण हे लोक पैसे घेणार, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देणार, प्रश्नाचे उत्तरांचं फळ मिळालं नाही आणि तुम्ही त्यांना विचारलं ते एवढंच म्हणा, तुम्ही मनापासून केलं नाही, सेवा झालं, संपले. ते माधुला झाले ना लोक. कळलं की नाही? त्यांना प्रश्नाचे उत्तरं मिळवत न मिळवत मला माहिती नाही, मी 10 वेळा बोलले, मला माहिती नाही. पण प्लीज तुम्ही स्वतः डायरेक्ट, कारण देव तेच म्हणतो, भाव तिथे देव. भाव पाहिजे, त्याच्यासाठी पैसे नको, त्याच्यासाठी काही गुणवत्ता नको. आज तुम्ही बघा ना, चोखा मेळा बघा, कोण ते बघा ना, अगदी ती विठोबाने किती लोकांचा उद्धार केला आहे. कुठली जात बघितले, कुठली पात बघितले, काय बघितले. मग देवासारखा देव जिथे जातपात बघत नाही किंवा पैसे आहेत की नाही बघत नाही किंवा पैसे मागत नाही आणि सगळ्यांना म्हणजे पावतो, तिथे आपले हे जे आपण म्हणतो की स्वामी समर्थ किंवा शिर्डीचे आणि किंवा हे गोंदवलेकर महाराज किंवा शेगावचे महाराज, हे ह्या सगळ्या देवांचे अवतार आहेत की नाही अवतार ते. मग ते कसं काय मागतील कुणाकडनं पैसे? ते कुणाकडनं का मागतील? ते तुमच्याकडनं फक्त भक्ती मागतात, फक्त भाव मागतात. पैसे देऊन जर होत असतं तर आज प्रत्येकजण पैसे देऊन प्रश्नाचे उत्तर मिळवत नसता का? तेव्हा हे लक्षात घ्या, भाव फक्त ठेवा आणि डायरेक्ट त्या देवाकडे जा. उत्तर तुम्हाला लवकर मिळेल आणि खरं मिळेल, कारण मनापासून तुम्ही जाताय. याचं मी मुद्दामून त्यासाठी हे केले. तुम्हाला अफर्मेशन पण सांगितली, तुम्हाला 10व्या दिवशीचं काय ते पण सांगितलं. आज नवमी आहे, नवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे खरोखरी प्रत्येकाने हे एकदा ऐका. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर मी काही करू शकत नाही, पण एकदा स्वतःच्या बुद्धीने विचार करा. बाकी माझं काही नाही. याने जरी काय म्हणतात ते समाजाचे थोडे 2 जणांना तरी हे पटलं तरी मी म्हणते मी आदनमधनं असाच व्हिडिओ काढणार आहे, कारण माझा जीव कासावीस होतो. तुमचे हार्ड अन मनी असतात पैसे, ते तुमचे मेहनतीचे असतात. ते मेहनतीचे पैसे योग्य ठिकाणी तुम्ही खर्च करा. आणि मनोभावे तुमच्या जे संकट आहे, तुम्हाला जो त्रास आहे, तुम्हाला जे हे ते असं करून ब्रह्मांडाकडे आधी मागा 21 दिवस. नाही झालं तर डायरेक्ट देवाकडे जा. आणि ते पण नाही झालं तर मग एकदा चार्ज घेऊन बघा. काय होतं, बोला फुलाला गाठ पडते. तुम्ही काहीतरी प्रश्न विचारला आणि त्याच वेळेला ते लग झालं आणि तुमचं ते झालं, तर तुम्हाला वाटतं की हे त्या प्रश्नांचे जे पैसे दिले त्याच्यामुळे झालं. असं नाही होत. तुमचा प्रसाद तरी देवाने कधी खाल्लाय का? तुमचा प्रसाद खाल्लाय का? मग ते तुमचे पैसे घेईल का देव? किंवा ते जे महाराज आहेत ते एकदा विचारायचा करा. बाकी मला काही म्हणायचं नाही. राधे राधे.